ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ घोटाळ्याच्या कथित गैरप्रकारांची अधिकारातून माहिती मिळवून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून तक्रारदाराच्या घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात तब्बल 33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षण विभागातील कथित गैरप्रकार आणि त्यानंतर घडलेल्या मारहाणीमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे। एफआयआर मधील तक्रारीनुसार तक्रारदाराने शिक्षण संस्थांमधील नियुक्त्या, पदभरती आणि संबंधित कागदपत्रांची माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळविली। त्यातून शिक्षक मान्यता आदेश व शालार्थ आयडी तयार करणाऱ्यामध्ये बनावटपणा झाल्याचा संशय निर्माण झाल्याचा दावा करण्यात आलाय। या कथित गैरप्रकाराबाबत तक्रारदाराने वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याचेही एफआयआर मधील कथनात नमूद आहे। त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शालार्थ प्रकरणातील तक्रारीनंतरच तक्रारदारावर हल्ला झाला का? शालार्थच्या कथित गैरप्रकारामागे नेमके कोण? शिक्षकाची नियुक्ती, संस्थेची मान्यता, पदाची उपलब्धता, शिक्षक मान्यता आणि त्यानंतर शालार्थ आयडी या संपूर्ण प्रक्रियेत एखादा टप्पा नियमबाह्य असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? हा मूलभूत प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय। बनावट शिक्षक मान्यता आणि शालार्थ आयडी तयार झाले असतील तर त्यांना मंजुरी देणारे अधिकारी कोण? कागदपत्रांची पडताळणी कोणी केली आणि शासनाच्या वेतन प्रणालीपर्यंत कथित बनावट नोंदी पोहोचल्या कशा? या प्रश्नांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।